दर्शकों नमस्कार, मैं हूं निशांत भाई। आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज़ पर। आज मैं आपके सामने एक नया विषय लेके आया हूं। महाराष्ट्र राज्य का जो विधान सभा भवन होता है या विधानसभा होती है, उसके एक अध्यक्ष होते हैं। उसके अध्यक्ष हाल ही में अध्यक्ष बने हुए श्री नाना पटोले। लगभग इनका जो कार्यकाल रहा है वो भी जो विधायक जो बच्चू कडू है उन्हीं की तरह इनका भी जो विधानसभा का जो कार्यकाल है वो आक्रामक तौर पे ही रहा। शायद वो भारतीय जनता पार्टी में हो या फिर कांग्रेस में हो, लेकिन अगर किसानों की समस्या या जनता की समस्या हल नहीं होती तो ऐसी स्थिति में यह काफ़ी आक्रामक रूप अपना लेते हैं। और विधानसभा के अध्यक्ष होते ही इन्होंने इनका जो विधानसभा क्षेत्र के नज़दीक ही का एक गोंदिया ज़िले की एक यात्रा होती है, जहां प्रतापगढ़ करके यह जो गांव है यह मोरगांव अर्जुनी तालुका में आता है। और इस जगह एक बहुत बड़ी यात्रा का आयोजन होता है। शिवरात्रि का मेला होता है। बाबा भोलेनाथ के दर्शन के लिए छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कानपुर, लखनऊ, इलाहाबाद ऐसे कई दूर दूर इलाकों से इस जगह बाबा भोलेनाथ के दर्शन करने के लिए इस पहाड़ पर लोग आते हैं। भाविकों की पिछले साल की जो संख्या हमें जो बताई गई थी, लगभग पहले दिन सुबह के सत्र में 3 लाख कुछ भाविक पहले इसमें आए हुए थे। यह पुलिस विभाग का बताया हुआ आंकड़ा है। और जब दूसरा सत्र यानी जब दोपहर के बाद का जो सत्र था उसमें लगभग 2 लाख भाविक आए हुए थे। यानी यह 5 दिन चलने वाला जो मेला है, इस मेले की एक खासियत भी यह है कि यहाँ उर्स का भी आयोजन होता है। यानी इस जगह मुस्लिम समुदाय के भी जो भाई लोग हैं उनका भी एक यात्रा का उर्स का मेला आयोजन होता है और शिवरात्रि का मेला आयोजन होता है। लगभग यह पूरा कई सदियों से कई पारंपरिक तौर पर यानी आपके मेरे पैदा होने के पहले से यानी हमारे बाप दादाओं के जमाने के से यह यात्रा का मेला लगते आ रहा है। इस मेले की जिम्मेदारी लगभग आज से कम 25 साल पहले नाना पटोले ने एक विधायक के तौर पर यहाँ महाप्रसाद का एक कार्यक्रम शुरू किया था और उसी को उन्होंने बरकरार रखा हुआ है। वो फिर चाहे विधायक रहे या सांसद रहे या फिर अपोजिशन में रहे, लेकिन उन्होंने अपना यह जो यात्रा के दौरान का जो कार्यकाल है उन्होंने कभी उसे ब्रेक नहीं होने दिया है और ना ही उन्होंने इस बार भी उसे ब्रेक होने दिया है। इस बार तो विधान सभा के वो अध्यक्ष है और अध्यक्ष होने के नाते उन्होंने यहाँ एक समीक्षा बैठक बुलाई, जो पूरे गोंदिया जिले के कलेक्टर, SDM, सारे जितने भी विभाग होते हैं उनके जो कार्यकारी अभियंता या सुप्रीम अथॉरिटी जैसा DFO, वन विभाग वाले या सारे जितने भी विभाग थे उन सारे विभागों के कर्मचारियों को उन्होंने उस जगह समीक्षा बैठक को बुलाया। दरवर्षीप्रमाणे शिवरात्रीची यात्रा आणि उस्मानी हरुनी बाबा दरगाहचं उरूस हे दोनही कार्यक्रम आपले महत्वाचे आहेत आणि खासदार आमदार या सगळ्या प्रक्रियेच्या नंतर आता नानाला पुन्हा ना लागला, 3 ना झाले। त्याच्यामुळे या वर्षी ही यात्रा अजून चांगली व्हावी आणि त्याची ही पूर्वतयारी आपण करायला इथं एकत्रित आलो। त्या निमित्तानं जिल्हा परिषद CO, आपले DFO साहेब, आमच्या महसूल विभागाचे अपर जिल्हाधिकारी, SDO, तहसीलदार, PDO आणि पाणी पुरवठा विभाग, सगळे विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे या भागातले लोकप्रतिनिधी पण इथं आहेत। बुलाने के बाद उस जगह किस तरीके से पर्यटन को विकास में गति ला सकते हैं पर्यटन की नज़र से, यानी यात्रा के दौरान ही यह केवल यात्रा नहीं होगी, यहाँ पर्यटन के माध्यम से कैसा विकास करते आए और यहाँ की यात्रा पूरे वर्ष कैसे चल सके, इस पर भी उन्होंने काफ़ी ये दिया है। मागचा एक काळ आला की आपली मूर्ती तोडली गेली आणि मूर्ती तोडल्यानंतर एक मोठा आपल्या इथे जनभावना त्यामध्ये तीव्र झाल्या आणि मग आपण सगळ्यांना समजून पुन्हा आपण मूर्ती बांधू आणि या पद्धतीचा एक निर्णय झाला आणि आता मूर्ती पण पूर्ण आपली झालेली आहे। जे DPDC मध्ये 26 लाख रुपये जे मंजूर केलेले होते ते मूर्ती बांधता येत नव्हते त्या पैशाने, त्यामुळे आता त्याचं प्लॅनिंग ऑफिसरला आम्ही सांगितलं की प्लॅनिंग ऑफिसर कोण प्रतिनिधी असिस्टंट डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कुठे गेलं प्लॅनिंग आणि त्या पद्धतीचं तिथं रस्ता या सगळ्या गोष्टी करायला झालं का? तो मान्य केलं का? झालं? हा तुमचा पहिला या रस्त्याचा आहे। आता याला चौफेर लोक येतात
म्हणजे त्या पहाडावरून चारही बाजून रस्ते आहेत, चौफेर भागातून रस्ते असल्यामुळे याला संख्या आमचा अंदाज तर 10-15 लाखाचा आहे 5-6 दिवसाचा, आणि उस्माने अरुणी बाबा दर्गाचा आणि आपल्या प्रतापगड यात्रेचा. तर त्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी व्हावी. तर या वर्षाला विभागाने नोंद घ्या, या वर्षी आपल्याला कॅमेरे लावायचे आहेत आणि स्क्रीन पण लावायची आहे. कारण की आपण जे काही आता लावतोय त्याच्यामध्ये कुठं काय होतंय काय नाही, संख्या वाढत चालली आणि त्याच्यात आपल्याला लक्षात येत नाही. कोणाचं आता हे चोर पण घुसतात तिथं, मंगळसूत्र काढतील कोणाचं, म्हणजे पैसे चोरतात. तर आपल्याला यावेळेस स्क्रीनची आणि कॅमेऱ्याची व्यवस्था करायची आहे, ती ॲडिशनल यावर्षी आपल्याला त्या ठिकाणी करायची. मी स्वतः इथं 20 तारखेलाच येणार दुपारून, त्याच्यामुळे 20, 21, 22 3 दिवस आम्ही इथं राहणार. त्याच्यामुळे यात्रेकरूंचं कुठेही गैरसोय होणार नाही याची सगळ्यांना खबरदारी घ्यायची. लगभग जैसा आप देख रहे हैं कि नाना पटोले अभी इस पूरे जो समीक्षा बैठक का आयोजन है, इस आयोजन में उन्होंने अभी काफ़ी कर्मचारियों को बताया है, स्वास्थ्य विभाग वालों को क्या क्या उनकी जिम्मेदारियां होगी. वरती पहिली पायरी महादेव मंदिर दर्गाजवळ पण एक आहे सर, आणि बस स्टॉप जवळ आहे, आणि महादेव मंदिर गडावर अशा 6 ठिकाणी आपले आरोग्य कॅम्प्स लागतील सर. प्रत्येक कॅम्पच्या ठिकाणी एक मेडिकल ऑफिसर, एक आरोग्य सेविका, एक आरोग्य सेवक आणि एक परिचर विथ मेडिसिन आणि बाकी इक्विपमेंट्स इमर्जन्सीच्या अनुषंगाने, आणि एक बेड पण राहील या ठिकाणी. जर काही कुणाला चक्कर आला काही आला तर आपल्याला तात्काळ औषधी पण सर, सलाईनची व्यवस्था राहील. दर्गाला पण राहणार. हो सर, हो दर्ग्याला 6 ठिकाणी आहेत आपले, आणि ही व्यवस्था आपली सतत राहील सर. टीम्स आयडेंटिफाय केलेल्या आहेत, ड्युटीज चार्ट आउट केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकाची जबाबदारी वाटून दिलेली आहे. पंचायत विभाग की उनकी क्या जिम्मेदारियां होगी, उसके बाद यहाँ की स्थानीय जो ग्राम पंचायत है या स्थानीय यहाँ के जो कार्यकर्ता है या स्थानीय लोग जो है उनकी किस तरीके से जो आने वाले जो यात्री होते हैं, भाविक होते हैं, उनको किस तरीके से आप लोगों को कोऑर्डिनेट करना है. एसटी महामंडल जो महाराष्ट्र का एक ट्रांसपोर्टेशन का विभाग होता है, इस महाराष्ट्र के ट्रांसपोर्टेशन विभाग के भी इनको उन्होंने दिशा निर्देश दिए हुए हैं. पर्यटन वाले लोग याचे ते आलेत का आपले पर्यटन महामंडळ वाले आहेत का कोणी? कलेक्टर आणि सीओ तुम्ही एक मीटिंग करायची. आता याला आपल्याला जेव्हा आम्ही हे सुरू केलं होतं त्यावेळेस माझं एक विजन होतं की इथं 12माही यात्रा व्हावी, आणि आता त्या पद्धतीची वेळ आलेली आहे. तर हे नुसतं उरूस आणि शिवरात्री पुरतच नाही किंवा पोळ्याच्या पर्यंत नाही. आता याला मोठा वर्ध किल्ला आहे, तिथं वर्ध तलाव आहे, आपल्याला रोपवे पण तयार करायचे. त्याला पण मी परवा मुंबईला मीटिंग केली त्याची, आपल्या इको टुरिझमचा, त्याच्यात आपण पैसे देतोय. तर आपल्याला याचा एक प्लॅन आपल्याला तयार केला पाहिजे, आणि याला ग्रामपंचायतच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायची. तर हे आपल्याला जी वयस्कर लोकांना वर्त चढायला अडचण वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या सगळ्या गोष्टीला आपण वाचवू शकतो आणि इतर लोकांना रोजगार निर्माण होऊ शकतो. आणि पर्यटनाच्या दृष्टीने लोक मोठ्या प्रमाणात येतातच इट्या डोला, तर त्याच्यामुळे प्रतापगडला येतील आणि आपोआप इथं एक चांगलं सर्किट आपल्याला पर्यटनाचं करतात. तर याचा एक प्लॅन आपल्याला आता तुम्ही तातडीनं यात्रेच्या नंतर तुम्ही लोकांनी तयार करा. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद दोघांनी असतात. दुसरं पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग, आपलं ड्रिंकिंग वॉटर, हे सगळे विभाग जे आहेत आपल्या इथं, या लोकांनी परमानंट आपल्याला इथं यात्रेच्या दृष्टिकोनातला प्लॅन आपल्या आपल्या विभागाचा करायचा. आपण दरवर्षी मिटिंग घेतो, दरवर्षी थोडंसं थातुरमुतूर करून आपण इथून निघतो, यात्रा संपली, विषय संपला. आपल्याला 12माही इथं व्यवस्था हे निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आपल्या विभागाचा प्लॅन आपण करायचा. म्हणजे इथं 12माही यात्रा 12माही लोक इथं येतील तर त्यांची गैरसोय होता कामा नये याची आपल्याला सगळ्या विभागांनी आपलं प्लॅन सादर करा माझ्याकडे. मग आपण त्याच्या पद्धतीने हे उभं करू. रस्ता रुंदीकरणासाठी काही स्कोप आहे आपल्याजवळ विभागाकडे, कारण की हा रस्ता जो आहे फार नॅरो आहे, आपल्याला छोटा आहे.
कोणता हा मुख्य रस्ता, आता याला तर काही स्कोप नाही, या मुख्य रस्त्याला काही स्कोप बनतो का रुंदीकरणाला? रुंदीकरण फॉरेस्ट दोन्ही साईडला असल्या कारणाने तर किती तुमची जागा किती आहे काय बघा ना त्याला. याला आता जो रस्ता आपला आहे आणि ऍडजस्टिंग पाथ जो आहे आपली त्याला तपासून घ्या, त्याला अजून स्कोप असेल तर आपल्याला 2-2, 3-3 फूट दोन्ही कडून वाढत असेल तर अजून रस्ता चौडा होईल ना. एक हा आता वाहतूक आपण पाहतोय, 2 बस गेल्या तर तिकडचं ट्रॉफिकच जाम होऊन जाते. आपण अनेकदा पाहतो की रस्त्यात काही गाडी खराब झाली तर ते तिकडेपर्यंत जाम होऊन जाते, हालताच येत नाही तिकडे. तर त्याच्यामुळे या रस्त्याचं तिकडून पर्यंत मुख्य रस्त्यापासून म्हणजे तुमचा रस्ता प्रताप आपल्या सुकडी फाट्यापासून तर प्रतापगडला येणारा त्या रस्त्यामध्ये याचा रुंदीकरणाचं काही स्कोप बनत असेल तर तसं करा. ठीक आहे. याला एकदम चौडा रस्ता केला तर मग वाहतुकीची अडचण निर्माण होणार. किती वाहन येतात पोलीस विभाग इथं हे काय अंदाज आहे तुमच्याकडे? एकूण वाहनांची संख्या किती असते यात्रेमध्ये? वाहनांचा काय अंदाज नाही, पण लोकांना जायसाठी तिथं त्या गावाला त्या नाराज समजा आंघोळीला जात असतील काय जात असतील काय असेल तर त्याला आपण गेट ठेवू, छोटेवाले बॅरिटिंग करू ना, चांगले दिसायला. डांबराचा रस्ता केला तर मग एकदा परमनंट व्यवस्था होईल ना. आपण आता पण याला टुरिझमच्या व्यवस्थेमध्ये आणतो. हे फक्त आता तीर्थस्थळ नाही, याला टुरिझम, मला रोजगार निर्मिती करायची आहे या भागात. तर रोजगार निर्मितीसाठी मला सगळे रस्ते चांगले असले पाहिजे. मग ते नराला आपण बॅरिकेडिंग केलं तेवढ्या भागाला 7-8 किलोमीटरला सुंदर दिसेल, तेवढे शोभा वाढेल या परिसराची. बरोबर तुमचा प्लॅन? ठीक आहे सर. विशेष दुरुस्तीमध्ये त्याला आता तुम्ही खडीचा आणि त्याला गड्डे उजवून आता करा. पण मी तुम्हाला प्रत्येक विभागाला सांगतोय, मी आता प्रत्येक विभागाला वेगळं तुम्हाला सांगतो. तुमच्या विभागाचं तुम्हाला करायचं, मी आता तुम्ही काढला म्हणून तुम्हाला सांगतो. आपल्याला जे आहे रुटीन त्याच्यापेक्षा सुंदरता असून कसं वाढवता येईल आणि परमानंट कसं करता येईल त्याच्यावर व्यवस्था करा. बरोबर आहे? तुम्हाला आता लक्षात आलं का मला काय अपेक्षित? आता यांनी सांगितल्याबरोबर मी त्याला सांगितलं, म्हणजे तुमच्या विभागांनी तुमच्या पद्धतीचं प्लॅन करा. मी यांना जे सांगितलं आता तसं तुमच्या विभागाने प्लॅन करायचं. त्याला काय 2 पैसे जास्त लागले लावून आपण, त्याला काय अडचणीचं पण एकदा हा जो सर्किट आहे पूर्ण कोटणगाव ते आमचा प्रतापगड आणि याला येणारा मार्ग याला एकदम व्यवस्थित बनवायचं. बरोबर? सगळ्या विभागांनी आता नोंद घ्या. नाही आम्ही बदललो, दुसरा अधिकारी आला होता, आम्ही काय करू? आता हे प्रोसिडिंग होत आहे. प्रोसिडिंग मध्ये त्या विभागाने आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सीओ यांची जबाबदारी जास्त जाणार. मी इथं ज्या सूचना केल्या त्या विभागाचं त्यांनी त्या विभागाने पालन करायचं, त्या पद्धतीची तयारी दर्शवायची. और पीने की पानी की व्यवस्था, जैसे कि अब आप वीडियो में देख रहे हैं कि वो सारे इस पर एक जितने भी वहाँ जो पदाधिकारी आए हुए हैं, कर्मचारी जो आए हैं, उन लोगों से चर्चा कर वो उनको दिशा निर्देश देने का काम कर रहे हैं. अगर उनके हेड में अगर निधि नहीं है विकासात्मक कार्य करने के लिए तो उसके लिए भी वो निधि उपलब्ध कराकर देने का उन्होंने कहा है. लगभग यह पूरे मामले में देखा गया कि यहाँ की जो अब यात्रा है, यह यात्रा हर वर्ष यानी पूरे वर्ष भर यात्रा चलेगी. यानी केवल शिवरात्रि के ही मेला यहाँ नहीं रहेगा, तो यहाँ पर्यटन का जिस प्रकार से विकास किया जा रहा है और उसी माध्यम से यहाँ काफ़ी यात्रा को लोगों को सुविधा हो, इस हेतु से इन्होंने ये पूरे एक प्रोग्राम के तहत या समीक्षा बैठक के तहत इन्होंने जितने भी कर्मचारी हैं उन्हें दिशा निर्देश दिए हुए हैं. आता मला एक बांधकाम विभाग सांगा की या पायऱ्या ज्या खराब झालेल्या आहेत त्याला कोण रिपेअर करेल? आता या पायऱ्या ज्या खराब आहेत आता आणि जो मधला भाग जो आहे आपला त्याला घोटाळा आहे, त्यालाही प्लेन करून त्याला सिमेंटी करून केलं तर आपल्याला चांगलं होईल ना, लोकांना जाण्याला. आता आपल्याजवळ आता किती दिवस बाकी आहेत? 6 तारीख आहे. 10 दिवस बाकी आहेत. 15 दिवस बाकी आहेत साहेब. मला तिथं रस्त्यावर गोटे नसले पाहिजे, गड्डे नसले पाहिजेत, हे सगळे तुमच्या डिपार्टमेंटने करायचे. ठीक आहे. पैशाची काय अडचण? त्याला आता हे ज्या पूर्ण काम झालं पाहिजे ते सांगत आहे. आता तू गडबड नको करू. दुसरं मला एक सांग, हा जो रस्ता कोणाकडे आहे? तुमच्याकडे आहे की कोणाकडे आहे? हा इथून प्रतापगडून इकडे इथपर्यंत
हा रस्ता आपण आलो होतो. हा म्हणजे जंक्शन मधनं माझ्याकडे आहे इथपर्यंत गावापर्यंत आणि तिथून जे आपल्या पायऱ्यापर्यंत जे तो आहे. मग आता हा रस्ता खराब आहे आणि मधामधात खराब आहे, याचं काय करणार? कोण आहे? रिपेअर करून नाही, रिपेअर म्हणजे कसं रिपेअर आहे? गड्डे नाही तर व्यवस्थित दिसला पाहिजे ना. सरफेस चांगला आहे सर. सरफेस चांगला आहे पण त्याला थोडस अजून सरफेस करायचं आहे. तर सिलिंग सिलकोट करून हा सिलकोट करा. दुसरा कोण आहे? तो हा रस्ता तो तिकडचा हा तो येणारा कितना है? तुम लोग मैं अभी देखा रास्ता हो, ये अपना थोड़ा थोड़ा तो करना है. वो पूरा नहीं करना है, थोड़ा थोड़ा पैच खराब है, थोड़ा थोड़ा पैच में सरफेस करा दो ना. मेरे को लगा कि पूरा रास्ता खराब होगा इसलिए आप बोल रहे हैं. तुम्ही आता मला तेवढं सरफेस पाहिजे. हा हे नुसते गड्डे बुजून नको. तेवढं करायचं म्हणजे पायऱ्यापर्यंतचा रस्ता अप टू डेट झाला पाहिजे. म्हणजे तुमचा तुम्ही. दर्शकों फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देखिएगा आखिर नाना पटोले इस जगह क्यों आते हैं और उसकी क्या आस्था है, इस पर मैं आपको बताऊंगा. क्योंकि हमारे चैनल को उन्होंने एक साक्षात्कार दिया हुआ है. विधान परिषद के जो अध्यक्ष हैं नाना पटोले, इन्होंने एक हमारे चैनल को साक्षात्कार दिया हुआ है. उस साक्षात्कार में उन्होंने क्या कहा ब्रेक के बाद देखेंगे. मान्यवर भंडारा व गोंदिया जिले के स्वमान धन्य नेता स्वर्गीय मनोहर भाई पटेल की 114वीं पावन जयंती के अवसर पर भंडारा व गोंदिया जिले में शालांत तथा स्थानकीय परीक्षाओं में सर्वाधिक गुण प्राप्त करने वाले मेधावी छात्र छात्राओं को स्वर्गीय मनोहर भाई पटेल स्मृति स्वर्ण पदक प्रदान करने हेतु आयोजित समारोह में आप सादर आमंत्रित है. स्वर्ण पदक वितरण समारोह के उद्घाटक होंगे माननीय श्री सचिन पायलट, उप मुख्यमंत्री राजस्थान. समारोह अध्यक्ष माननीय श्री प्रफुल्ल पटेल, सांसद. प्रमुख अतिथि माननीय श्री नाना पटोले, अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा. प्रमुख अतिथि माननीय श्री अनिल देशमुख, गृह मंत्री महाराष्ट्र राज्य. प्रमुख अतिथि माननीय श्री आदित्य ठाकरे, पर्यटन व पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य. तथा प्रमुख अतिथि माननीय श्री सुनील शेट्टी, प्रख्यात अभिनेता. यह कार्यक्रम रविवार दिनांक 9 फरवरी 2020 दोपहर 12:30 बजे डीबी साइंस कॉलेज के प्रांगण में होगा. इस कार्यक्रम के विनीत रहेंगे वर्षा पटेल, हरिहर भाई पटेल और राजेंद्र जैन. सभी मान्यवर अतिथियों का हार्दिक स्वागत. स्वर्ण पदक पुरस्कृत छात्र छात्राओं का हार्दिक अभिनंदन.